महाराष्ट्र में मराठी, हिंदी और अंग्रेजी भाषा को लेकर चल रही बहस के बीच भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने स्पष्ट किया है कि हिंदी भाषा को लेकर फैलाया जा रहा भ्रम पूरी तरह से बेबुनियाद है। उन्होंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बयान का समर्थन करते हुए कहा कि हिंदी को पढ़ाने का मतलब मराठी का अपमान नहीं है। मुनगंटीवार ने कहा कि कांग्रेस ने साफ किया है कि अगर ठाकरे बंधु एक साथ आते हैं तो वे उनके साथ नहीं जाएंगे। ये राज्य में भ्रम का माहौल बनाने का प्रयास है। उन्होंने कहा कि जब हम राष्ट्रगीत गाते हैं तो सभी राज्यों की जय जयकार करते हैं। अगर जय गुजरात या जय उत्तर प्रदेश कहा जाए तो क्या हम छोटे हो जाते हैं? उन्होंने यह सवाल उठाया। उन्होंने कहा कि अगर उद्धव और राज ठाकरे एक साथ आते हैं तो यह अच्छी बात है। भाजपा की तरफ से उन्हें शुभकामनाएं हैं। दोनों भाई एक हो, मिलकर रहे। अगर जरूरत पड़ी तो दो पक्षों को एक करना भी उचित है। नाही, मराठी या विषयावर काहीही दूरपर्यंत राजकारण झालेलं नाही। हा गैरसमज का पसरवला माझ्या लक्षात येत नाही। प्रश्न होता की माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली। त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी जी 5वी पासून सक्तीची आहे, 1ली पासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती, त्यासोबतच बालवयात 3री भाषा सुद्धा सहजपणे शिकता येते। म्हणून माननीय उद्धव साहेबांच्या नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली की मराठी इंग्रजी सोबत 1ल्या वर्गापासून हिंदी शिकवली तर ती सहज शिकता येते। याच्यात मराठीचा काय संबंध? मराठी अनिवार्य आहे, ती अनिवार्य राहणार आहे, त्याबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित होत नाही। पण मला आश्चर्य वाटतं की मराठी माणसांनी इंग्रजी शिकणं हे अभिमान, हा पराक्रम, पण मराठी माणसांनी हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान, हे मात्र अजून मला समजलं नाही। कदाचित अजून एक 50-100 पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येईल। नाही, असं आहे की काँग्रेसनी तर जे मी तुमच्या चॅनल्सवरून बघितलं की काँग्रेसनी सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचं नाही। त्यामुळे प्रश्न या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मला वाटतं महत्त्वाचं आहे। वादंग करण्याचं कारण काय हो? आम्ही द्राविड उत्कल वंग म्हणतो राष्ट्रगीत म्हणताना, आपण नाही म्हणत का जय? भारत माता की जय म्हणताना काय गुजरातची जय होत नाही, तेलंगणाची जय होत नाही? ही कोणती आपली सुपर ब्रेन आहे समजत नाही। आम्ही काय राष्ट्रगीतात म्हणत नाही। लहानपणी आजही कदाचित विद्यार्थी प्रतिज्ञा घेतात ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। आम्ही सांगतो राज्यगीतामध्ये दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। अरे आम्ही सर्व एक आहोत। तो सनी देओलचा एक पिक्चर होता, त्याला जेव्हा सांगितलं गेलं तो म्हणाला हो मी पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो। कोणाला जिंदाबाद म्हणायला मला अडचण नाही आहे, पण तुम्ही माझ्या देशाबद्दल काही गैर शब्दाचा उपयोग केला तर ते मला सहन होणार नाही। मला वाटतं की जय गुजरात, जय उत्तर प्रदेश म्हटल्याने आम्ही छोटे होतो का? जय महाराष्ट्र या शब्दानंतर जय गुजरात म्हटलं, एवढे संकुचित लोक मी नाही बघितले।